नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. निवडणुकीची धामधूम आपण पाहतोय की जोरात सुरू झालेली आहे. अर्ज माघारी घेणं हा एक मोठा नाट्यप्रकार होता आणि या नाट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गडबडी झाल्यात. बंडाचा झेंडा अनेक लोकांनी, अनेक उमेदवारांनी आपल्या हातात घेतलेला आहे. यामध्ये युतीची म्हणजे महायुतीची जशी मंडळी आहेत तशीच महाआघाडीची पण मंडळी आपल्याला बंडामध्ये सामील झालेली पाहायला मिळतात. नाराज उमेदवार आहेत. खरं तर त्यांना पक्षाचं तिकीट किंवा उमेदवारी हवी होती, मात्र मिळाली नाही, म्हणून त्यांनी अपक्ष लढायचं ठरवलेलं आहे. आणि अगदी आपण जसं म्हणतो चांदा ते बांदा म्हणजे खाली अगदी चंद्रपूर गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला उमेदवार पाहायला मिळतील. त्याचबरोबर काही उमेदवार त्यांची समजूत काढण्यामध्ये महायुती आणि महाआघाडी यामधल्या पक्षांना यशही आलेलं आहे. म्हणजे विशेषतः गोपाळ शेट्टींसारखी जी मंडळी होती भाजपचे खासदार राहिलेले आणि महत्त्वाचं नेतृत्व मुंबईमधलं, ते चिडून रुसून बसलेले होते. त्यांची समजूत काढण्यामध्ये यश आलेलं आहे. तशाच प्रकारे काही काही ठिकाणी तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी अचानक धक्का, काँग्रेसच्याच मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला काँग्रेस पक्षांनी दिलेला उमेदवारी जो काही भाग होता तो उमेदवारी अर्जच त्यांनी आपला काढून घेतला आणि त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये जो काही धक्कादायक प्रकार बंटी किंवा सतेज पाटील यांचं चिडणं रागावणं आपण बघितलं. त्यामुळे अशा प्रकारचे काही संवाद विसंवाद आपल्याला या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला पाहायला मिळाले. आता राज्यभरात ही एकूण परिस्थिती आपण पाहिली की काही मंडळी नाराज, ती बंडामध्ये उतरली, त्यांनी अपक्ष लढायचं ठरवलं. काही जण शांत बसले आणि आता भाजप किंवा इकडे काँग्रेस किंवा ज्या त्या पक्षाच्या मंडळींना मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. इंटरेस्टिंग होत जाणार आहे हे सगळा प्रकार, कारण खरोखरच ते नाराजी त्यांची दूर झाली की नाही हे निकालाच्या दिवशी कळणार आहे आपल्याला. मात्र आपण या सर्व पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये एकूण काय झालं, साताऱ्याची परिस्थिती काय होती याचाही आढावा आपण घेणार आहे. साताऱ्यामध्ये 189 व्यक्तींनी, साताऱ्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत आपण पाहिले, त्यामध्ये 189 मंडळींनी अर्ज भरलेले होते. त्यातल्या 98 जणांनी आपले अर्ज माघारी घेतलेले आहेत. म्हणजेच 109 उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत, रणांगणामध्ये आहेत आणि त्यांना आपण 20 तारखेला मतदान करणार आहोत. साहजिकच बऱ्याच ठिकाणी नव्हे, 8ही ठिकाणी दुरंगी किंवा तिरंगी नव्हे तर बहुरंगी लढती होणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. काही ठिकाणी 30 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, 8, 9, 10 उमेदवार बहुतेक सगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे बहुरंगी लढती या होणार आहेत, यामध्ये शंका नाही. आता यामधल्या लढतींमध्येही आपण महत्त्वाच्या लढती ज्या पाहत आहोत किंवा या बाबतीत आपण पूर्वी पण विश्लेषण काही प्रमाणात केलेलं आहे. खरं तर आपण शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ याचा तर निकाल जवळपास दिल्यात आपण, जमावे 8-10 दिवस होऊन गेले की आपण निकाल दिलाय. निकाला दिवशी फक्त शिवेंद्रसिंहराजे यांना ते प्रमाणपत्र जे असतं निवडून आल्याचं तेवढं घेणं एवढाच त्यांच्या पुढचा विषय असणार आहे किंवा मताधिक्य किती जास्त राहील एवढाच विषय असणार आहे. कारण त्यांच्यासमोर असणारे अमित कदम हे त्यांना किती तुल्यबळ लढत देतील या बाबतीत शंका आहे. दीपक पवार यांनी स्वतःची भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा द्यायला पाहिजे होती, मात्र शिवसेनेला ती जागा दिली आणि खरं तर हा आयात उमेदवार आहे. तो पूर्वी कुठे कुठे होता आणि आज अचानकच उमेदवारी मिळाली म्हणून शिवसेनेमधून अमित कदम लढतायत आणि साहजिकच त्यामुळे आम्हाला या अमित कदम यांचं काम करण्यात स्वारस्य नाही अशी रोखठोक भूमिका दीपक पवार यांनी जाहीर केली. अर्थात दीपक पवार यांनाही त्यांची ताकद या निवडणुकीच्या अनुषंगाने कळेल. ते किती नाराज झाले तर किती मतांवर परिणाम होईल हे नक्कीच त्यांना पण कळेल, कारण त्यांची स्वतःची अशी कुडाळ जावली भाग सोडला तर फार मतं त्यांना पक्षाच्याच चिन्हावर मिळत होती. पक्ष त्यांच्या पाठीशी होता म्हणून मिळत होती. त्यांची वैयक्तिक ताकद किती आहे हे त्यांना नक्की समजून येईल. दुसरा आपण भाग बघितला होता की पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध आपण बघितलं होतं की अतुल भोसले, डॉक्टर अतुल भोसले हे या दोघांच्या मध्ये जी लढत होणार आहे, तुल्यबळ लढत होणार आहे. त्यांच्याबरोबर बाकी काही मंडळी आहेत आणि विशेषतः यामध्ये वंचित आणि बहुजन या पक्षांनी पण आपले उमेदवार दिलेले आहेत. या मतांची विभागणी किती कशा प्रकारे होईल, ही मंडळी किती मतं घेतील यावर आपल्याला या सगळ्याचं कॅल्क्युलेशन मांडता येणार आहे. हा सगळीकडे आपण जसं म्हणतो फलटणची अतिशय सोपी निवडणूक आहे. दीपक चव्हाण तिथे सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. अर्थात रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत, मात्र विजयाचं पारडं काहीसं
दीपक चव्हाण यांच्याकडे राहू शकतं. तोच खरं तर या सगळ्या लढतीमध्ये आता इंटरेस्टिंग लढत जी आपण म्हणू, अतिशय उत्सुकता लागणारी, की अरुणादेवी पिसाळ विरुद्ध मकरंद पाटील ही असू शकते. एकीकडे अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देईपर्यंत शरद पवार गटाकडे उमेदवार कोण असा एक प्रश्न होता आणि अखेरीस बऱ्याच चर्चेनंतर मदन आप्पा म्हणजेच मदन पिसाळ यांच्या स्नुषा सूनबाई अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्या एकेकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. साहजिकच जिल्हा परिषदेचं अध्यक्ष असणं म्हणजे जवळपास खासदार असण्यासारखंच असतं. तर अशा पद्धतीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी काही काम केलं ते काम, त्यांचे पती शशिकांत पिसाळ यांनी केलेलं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदन आप्पा यांची पुण्याई या जोरावर ती निवडणूक होणार आहे. अर्थात इथे सुद्धा मकरंद पाटील यांचं पारडं आजही काहीसं जड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण मकरंद पाटील सलग 3 निवडणुका विजयी झालेले आहेत. आता यामध्ये मकरंद पाटील यांच्याकडे कारखाना आहे, त्यांच्या भावाला खासदारकी मिळाली, ते स्वतः आमदार आहे, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आहे, अशा अनेक त्यांच्याकडे अँटी इन्कम्बन्सी ज्याला म्हणू आपण, वारंवार तोच उमेदवार असल्यामुळे त्याच्या बाबतीत होणारी नकारात्मक भूमिका असा एक कल मतदारांचा असू शकतो का? अर्थात तो किती टक्के असेल आणि त्याचा परिणाम मतदानावर किती होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा अरुणादेवी पिसाळ ह्या विजयी होण्यामध्ये किती येईल, हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही. असंही एकूण दिसतंय आपल्याला की फार मोठा परिणाम होणार नाही. कारण मकरंद आबा पाटील हे ज्या पद्धतीने समाजामध्ये मिसळतात त्या पद्धतीमध्ये एक महिला म्हणून किंवा काही गोष्टींमुळे मर्यादा या अरुणादेवी पिसाळ यांना येऊ शकतात. त्यामुळे इथेही मात्र लढत अतिशय सोपी होती. ती अरुणादेवी पिसाळ यांच्या उमेदवारीमुळे काहीशी इंटरेस्टिंग व्हायला लागलेली आहे. ती होत जाणार, उत्तरोत्तर रंग भरत जातील, आपण याचा मागोवा घेतच जाणार आहोत. ही एक अतिशय महत्त्वाची लढत आपल्याला आणि त्यापुढे सुद्धा आपण पाहिलं की माण खटाव यामध्ये जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे यांच्यामध्ये होणारी लढत आहे. आता ही सुद्धा लढत एक आमदार म्हणजे प्रभाकर घारगे एकेकाळी विधान परिषदेचे आमदार होते आणि जयकुमार गोरे हे पण आमदार आहेत. अर्थात हा मतदारसंघच विचित्र आहे. या मतदारसंघाला कराड, फलटण वगैरे असे तालुक्यातले भाग जोडले गेलेले आहेत आणि त्या भागात ज्या पक्षाचं, ज्या नेत्याचं प्राबल्य आहे, तो जे काही चमत्कार करेल तो एक भाग होऊ शकतो. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी जी उमेदवारी परत आपली स्वतः शिवसेनेचा राजीनामा देत जाहीर केली, त्यामुळे ही परिणाम हा नक्की होणार आहे. तेव्हा अशा ह्या इंटरेस्टिंग लढती आहेत. जवळपास 109 उमेदवार आपण पाहतोय की निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ह्या 109 उमेदवारांच्या बरोबर आपण प्रत्येक एक अजून 4 दिवस गेल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जोरात वाढणार आहे. शशिकांत शिंदे विरुद्ध आपण इकडे पाहिलं की महेश शिंदे हा पण एक मोठा संघर्ष. 2 आमदार, सध्या दोघंही जण आमदार आहेत आणि 2 आमदार एकमेकांच्या पुढे आहेत. हा एक वेगळा गमतीचा भाग आहे. त्याचबरोबर एकाच नावाची महेश शिंदे या नावाचेच उमेदवार कोरेगावमधून उभे असलेले पाहायला मिळतात आपल्याला. तसंच बाळासाहेब पाटील असंही कराड उत्तरमधून आपल्याला उमेदवार उभे राहिलेले 2-2, 3-3 लोक अशा नावांची उभे आहेत. हा पण एक इंटरेस्टिंग भाग आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीवर काय होतो हे पण आपल्याला पाहता येईल. त्यामुळे आपण सर्वच पुन्हा एकदा 4 दिवसानंतर याचा धांडोळा घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा एक जाता जाता 2-3 दिवसात घडलेल्या घटनांमधला भाग जो आहे की जरांगे घटक, आपण म्हणलो होतं जरांगे इफेक्ट काय होईल आणि आपण त्यावेळी म्हणलो होतं की याचा आपण मागोवा घेत राहू. यापूर्वी पण आपण म्हणलो होतं की जरांगे पाटील किती उमेदवार उभे करतील, तर उभे करण्याची शक्यता नाही असं आपण समाज माध्यमांवर म्हणलेलं होतं आणि ते बरोबर निघालंय. त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही, किंबहुना निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे. आता कोणाला पाडायचं हे ठरवायचं आहे त्यांना. अर्थात त्या संदर्भात म्हणजे मनोज जरांगे या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. त्यांची बलस्थानं काय होती आणि आता त्यांच्या ज्या मर्यादा स्पष्ट झाल्यात त्या काय आहेत आणि निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरवरच काय परिणाम झाला हा सुद्धा आपल्याला एक व्हिडिओचा महत्त्वाचा भाग असेल. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये जरांगे इथे आलेले होते. 2-3 वेळा येऊन गेले. उदयन महाराजांना भेटले होते. सभा इथे घेतली. इथे ते आजारी पडले. इथे ह्याच साताऱ्यामध्ये त्यांना ॲडमिटही करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांचा एक वर्ग नक्की आहे. मात्र निवडणुकीच्या या सगळ्याच कोलाहलामध्ये जरांगे म्हणून त्यांच्या पाठीशी किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात
उभं राहून कुणाला पाडायचं आणि कुणाला जिंकून आणायचं हे मराठा समाजालाही नक्की करणं अवघड जाणार आहे असं आपण म्हटलं होतं आणि ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. अर्थात साताऱ्यातल्या 8ही मतदारसंघामध्ये याचा फार मोठा परिणाम होईल असं दिसत नाही आहे असं आपण म्हटलेलं होतं. ते पुन्हा आपल्याला प्रत्ययास येत आहे. तेव्हा हा पण एक परिणाम त्याचाही आपण साकल्याने विचार करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण नक्की आम्हाला कळवत राहा. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही नक्कीच आहोत. हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. इथे थांबतो. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.